नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आयुक्तच नाहीत, अपॉइंटमेंट असूनही भेट नाही. नवी मुंबई महापालिकेवर 8 दिवसात मोर्चाचा इशारा. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या कार्यपद्धतीविरोधात आज रिपब्लिकन सेना आणि रिपब्लिकन पार्टी दीपक निकाळजे गट यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. मिळालेल्या माहितीनुसार रिपब्लिकन सेना, नवी मुंबई आणि रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यासाठी शिष्टमंडळाने आज महापालिकेला भेट दिली होती. यासाठी 3 दिवसापूर्वी अधिकृतरित्या वेळ अपॉइंटमेंट घेण्यात आली होती. मात्र नियोजित वेळेनुसार शिष्टमंडळ आयुक्तांच्या दालनात पोहोचल्यानंतर आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला. परिस्थिती लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्त पवार यांनी आयुक्तांच्या दालनात येऊन शिष्टमंडळाची भेट घेतली व निवेदन स्वीकारले. निवेदन सादर करताना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितलं की निवेदनात नमूद केलेल्या मागण्या व मुद्द्यांबाबत 8 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात उत्तर देण्यात यावे, अन्यथा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर तसेच युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांच्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला. तसेच भविष्यात आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासन आणि आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्यावर राहील, असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. या आंदोलनावेळी रिपब्लिकन सेना व रिपब्लिकन पार्टीचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत संघटितपणे लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केलं. अपॉइंटमेंट दिल्यानंतरही आयुक्तांकडून भेट न मिळाल्याने निर्माण झालेला हा वाद आता आंदोलनाच्या दिशेने जात असल्याचे चित्र असून येत्या 8 दिवसात प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक. सन्माननीय आपला आयुक्त हे नेहमीप्रमाणे आपल्याला भेटलेलं नाही. तिसरी वेळ असू द्या, परंतु आता अतिरिक्त आयुक्त पवार साहेब, आज मी कॅमेऱ्यासमोर बोलतो, यांना फक्त एवढा चार्ज आहे, स्वतः पळून जायचं आणि पब्लिकला फेस करायचं. आता आम्ही यांना 3 वेळेस फेस करतो. म्हणजे कमिशन भेटत नाही, बाकीची कामं कमिशन करायची आणि असे जर लोक भेटायला आली सिरियस मॅटरची तर साहेबांना पुढे करायचं आणि साहेब पण येऊन पुढे बसतात. ह्यांच्याकडे आपल्याला काहीच संबंध नाही, कारण हे आम्हाला नेहमी कॉपरेट करत असतात. पण बंधूंनो, एवढा महत्त्वाचा विषय असून सुद्धा आयुक्त उभा आहे, त्यामुळे मी आपल्या सगळ्या नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांच्या आयुक्ताचा जाहीर निषेध करतो. आणि आता आपण निवेदन जे आणलेलं आहे ते निवेदन आपण पवारसाहेबांना देऊया. पवारसाहेबांना आपण विनंती करू की ते निवेदन तुम्ही ताबडतोब कमिशनकडे पाठवा. आम्ही त्या निवेदनामध्ये जे काही मुद्दे मांडलेले आहेत, जे काही मागणी केलेल्या आहेत, त्या मागण्या 8 दिवसामध्ये पूर्ण झाल्या पाहिजे. आणि त्याच्या मी तुम्हाला वाचून दाखवतो. ह्या 2 ज्या मुली आहेत शॉक लागून, एकीचं नाव आहे शुभांगी बलखंडे, दुसरीचं नाव आहे उज्ज्वला वाघ, ह्या जखमी झालेले आहेत, त्यांच्याबद्दल आपण मागणी केलेली आहे. तर आपली पहिली मागणी आहे की सर्वप्रथम या घटनेला जिम्मेदार असलेल्या सर्व लोकांचे निलंबन करावे. एकटे गाडीने निलंबन केले ना, एकट्या गाड्याचं निलंबन करून चालणार नाही. या घटनेची सर्व चौकशी करणे, यापुढे अशी घटना होणार नाही याची काळजी घेणे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.